नमस्कार भक्तांनो, वैशुष भक्ती चॅनल मध्ये तुमच्या मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला देवी जागृत आपल्या सोबत आहे किंवा देवीचे वरदहस्त आपल्यावर आहे किंवा कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यावर आहे याचे काही 6 लक्षणे मी तुम्हाला सांगणार आहे। तर त्यापूर्वी मी तुम्हाला आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे ती आपल्या घरामध्ये वेगवेगळे संकेत देवी देत असते, तर हे कसे ओळखायचे व कसे जाणून घ्यायचे हे आता आपण बघूया। तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा। चला तर आजची माहिती बघूया। हा व्हिडिओ बघत असताना कमेंट मध्ये तुमच्या कुलदेवीचे नाव लिहायला विसरू नका। तर सगळ्यात पहिले लक्षण आहे, सर्वात आधी म्हणजे आपण जाणून घेऊया कुठली कुलदेवी म्हणजे काय। आपण कुलदेवी असं नेहमी म्हणत असतो, पण कुलदेवी नेमकं म्हणजे काय आहे ती जी आपल्या बाळाचे रक्षण करते, आपल्या घराच्या प्रगतीमध्ये तिचा आशीर्वाद आहे, बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती तिच्या परवानगीशिवाय आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही, आपले रक्षण करणारी तीच आपली कुलदेवी होय। पिढ्यानपिढ्या पूर्वजांपासून या कुलदेवीची सेवा आपल्या प्रत्येकाच्या घरात घडत असते। प्रत्येकाची कुलदेवी वेगवेगळी असते, जसे की काही जणांची कुलदेवी तुळजापूरची तुळजाभवानी आई असते, कुणाची कुलदेवी माहूरगडची रेणुका देवी असते, तर कोल्हापूरची महालक्ष्मी असते, तर कुणाची कालिका माता सुद्धा असते। घराण्यानुसार कुळाची कुलदेवी ही बदलत असते। ज्याप्रमाणे आई आपल्या बाळाचा सांभाळ करते, त्याचप्रमाणे त्या कुळाची कुलदेवी त्या कुळाचा घराण्याचा सांभाळ करत असते। कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी कुठल्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा खूप सेवा करावी लागत नाही, कारण कुलदेवी ही स्वतःच स्वयंसिद्ध असे एक रूप असते। पिढ्यानपिढ्या कुळानुसार सेवा घडत आली असते। एखाद्या घरची कुलदेवी नाराज असेल तर त्या घरात वादविवाद होतात, घरात शांततेचा वातावरण राहत नाही, संतान सुख प्राप्त होण्यासाठी अडचणी येत असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या व अडचणी त्या घरावर येत असतात। त्या घरावर कुलदेवीचा वरदहस्त नाही असे आपण समजावे। आता 6 लक्षणे कुठले ते बघूया। ज्या घराची कुलदेवी प्रसन्न असते त्या घरामध्ये व्यक्तीने कुठलेही काम हातात घेतले ते काम पूर्णत्वात जातं, त्या कामामध्ये यश मिळतं। ज्यांनी काम हातात घेतले असेल ते पूर्ण होत नाही। यावेळेस तुम्ही समजून घ्या तुमच्याकडनं कुठली तरी देवीचे चूक झालेली आहे। कुलदेवी आपल्यावर प्रसन्न असल्याचे दुसरे लक्षण, त्या घरातील सदस्य एकमेकांचा आदर करतात, त्या घरात गृह कलह राहत नाही, त्या घरात स्त्रिया पुरुषांचा सन्मान करतात, पुरुष सुद्धा स्त्रियांना आदर देतात, त्या घरातील संतती मुलं आज्ञाधारी असतात, त्या घरातील कर्ती व्यक्ती योग्य ते निर्णय घेऊ शकतात। हेच लक्षण आहे, म्हणजेच आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे। तर कुलदेवी प्रसन्न असल्याचे तिसरे लक्षण, घरात आल्या आल्या तुम्हाला प्रसन्न वाटत असेल, सगळं घर अगदी सुगंधित केल्याप्रमाणे वाटत असेल, कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यावर आहे, कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे, हे संकेत तुम्हाला समजून येतील। चौथे लक्षण, संतती प्राप्तीसाठी कुठलीही अडचण येत नाही, म्हणजे मूल व्हावं यासाठी नवस बोलावं लागत नाही, अशा घराण्यावर कुलदेवीचा वरदहस्त आहे हे समजून घ्या। कुळाच्या वृद्धीसाठी पुढील पिढीची रचना देवी करत असते, म्हणून संतती प्राप्तीसाठी कुठलीही अडचण त्या घराण्यात येत नाही। 5वे लक्षण, बाहेरील वाईट शक्ती आपल्या घरांमध्ये प्रवेश करू शकत नाही, कितीही प्रबळ वाईट शक्ती असली तरी दारातून येऊ शकत नाही। कुळदेवीची नजर आपल्या दारावर असल्यामुळे ती वाईट शक्ती आपल्या घरातनी येऊ शकत नाही, याचाच अर्थ तुमच्यावर कुळदेवीचा आशीर्वाद आहे। 6वे लक्षण, कुळदेवीची ज्याच्यावर कृपादृष्टी असते त्या घरातील व्यक्तीचे काही चुकत असेल किंवा आपल्याकडून काही करून घ्यायचे असेल तर त्या घरातील व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन संकेत देते। म्हणजेच आपल्या पूर्वजाकडनं तुम्ही ऐकलेच असेल, देवी स्वप्नात आली, माझ्या दर्शनाला ये असे संकेत दिले, कुठले काम अपूर्ण असेल ते करून घे असे सांगितले। जर तुमच्या सोबत होत असेल तर नक्कीच तुमच्यावर देवी प्रसन्न आहे व तुम्हाला वेळोवेळी संकेत देते असे तुम्ही समजून घ्या। कुळदेवी ही रक्षात्मक शक्ती आहे। कुळाचे रक्षण करण्यासाठी ती तुम्हाला कुलदेवीचा अखंड आशीर्वाद आपल्या कुळावर राहावा असे वाटत असेल तर कुलदेवीचा कुळाचार करायला विसरायचे नाही। प्रत्येक कार्यात कुलदेवीचा आशीर्वाद, कुलदेवीला वर्षातून एकदा तरी आवर्जून जा, तिचे स्मरण करायला विसरू नका, तिची नारळ खणाने ओटी भरा। यामधील कुठलेही एक जरी तुम्ही कार्य केले तरी कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न राहील, तुमच्यावर कधीही नाराज होणार नाही व तुमच्या कुळावर अखंड आशीर्वाद राहील, तुमच्या घरात जागृत स्वरूपात वास करेल।
कुठलीही संकट येणार नाही. आलेच कुठले संकट, कुलदेवी तुमचे संकट झेलून घेईल किंवा त्यापासून तुमचे रक्षण करेल. या व्हिडिओमध्ये आपल्यावर कुलदेवीची प्रसन्न असल्याचे कुठले संकेत आहे किंवा कुठले लक्षण आहे ही माहिती दिली. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजेच त्यांना सुद्धा ही माहिती मिळेल. चला तर मग निरोप घेते. मी तुम्हाला पुन्हा भेटते अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. कुलदेवीचा आशीर्वाद असाच तुमच्यावर राहो या शुभ कामनेसोबत. असेच छान छान माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या वैशूज भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. जय माता दी.